माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 28 साईजमध्ये 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करणार. तर मी तुम्हाला अंगावर माप घेतलेल्याचे माप सांगते. लांबी आहे आपली कस्टमरच्या ब्लाऊजची 13 इंच, शिवून 13 इंच लागते. चेस्ट आहे 28, कंबर आहे 24, शोल्डर आहे 12.5, त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे. आणि गळ्यानुसार आपण शोल्डर टाकू. पुढील गळा 6 आणि मागील गळा 9. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. तर उंची 13 इंचाची शिवून लागते. तर माप उंचीत कमी जास्त होऊ शकतं. आता कमी जास्त म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार उंची टाकली जाते. आता 13ची उंची कस्टमरला शिवून लागते. तर आपण 14 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. हा पॉईंट आपण पुढं पण दिलाय, तर जे करून लाईन एकदम परफेक्ट आणि सरळ येईल. अजिबात मागं पुढं व्हायला नको, एकदम सुंदर अशी लाईन आली. त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचे आपल्याला 5.25 इंच. 28 साईजला आपण शोल्डर घेतले 5.25 इंच. तेच 5.25 आपण परत एकदा खाली घेऊया. नंतर आपण 5.25 वरच मोंड्यासाठी पण एक पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे हे माप एकदम परफेक्ट असं येऊन जाणार. इथं आपलं 5.25ची लाईन आली. आता 28 साईज आहे. अंगावर जर माप घेतलं 28 मध्ये आपण 2 इंच मिक्स करू, तर बरोबर 30 इंच येते. अंगावर जर माप घेतलं तर ही पद्धत वापरायची. तर 30चा आपल्याला चौथा भाग किती येणार? 7.5 इंच. 7.5 वर एक आपण मार्किंग केले. ती मार्किंग आपण ह्या मार्किंगला जोडून घ्यायची. आता थोडंसं मी पॉईंटमध्ये पाठीमागं आले. ही लाईन आपल्याला तिरकी इथं जोडून घ्यायची. प्रत्येक ब्लाऊजची पद्धत ही वापरली तरी ब्लाऊज एकदम फिटिंगला व्यवस्थित येऊन जाणार. आता याच्यानंतर आपण 1.5 इंच जरी शिलाई मार्जिन दिली तरी चालते. मग 2 इंच देऊ नका, कारण आपण आवडीनुसार आपण शिलाई मार्जिन देत असतो. तर ही झाली आपली शिलाई मार्जिन. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते, लगेच आपण गळा टाकू. गळा आपला 2.25 इंचाचा किंवा 2 इंचाचा, मी 2 इंचाचा घेतलाय. फ्रंट गळा आहे 6 इंचाचा. पुढच्या गळ्यामध्ये पण तुम्ही बदल करू शकता. इथं आपण 2 इंच घेतले तर खाली 2.5 घ्यायला काहीच हरकत नाही, म्हणजे गळा एकदम प्रॉपरमध्ये गोल येऊन जातो आणि सुंदर समोरून वाटतो. बऱ्याच जणांना गळा गोल आकार व्यवस्थित देता येत नाही, तर ही पट्टीचा वापर जरी केला तर गळ्याला आकार एकदम सुंदर येऊन जातो. आता त्याच्यानंतर आपण कमरेचा अंदाज कसा घ्यायचा? समजा जर तुम्हाला कंबर कळालंच नाही तर कमरेचा अंदाज कसा घ्यायचा? 28 कंबर आहे, कंबर आहे 28 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करायचे. सॉरी, कमरेचा अंदाज नाही, कमरेचा अंदाज आपण असा पण काढू शकतो, हे तुमच्या लक्षात येणार नाही. एकदम सोपी पद्धत सांगते. हे टोटल माप किती आलं? 9.25 इंच. तर 9.25 मधून आपण डायरेक्ट अर्धा इंच कमी करायचं आहे. किती आलं? 8.25 इंच. असं जरी माप घेतलं तरी एकदम परफेक्ट असं येऊन जाणार. किंवा कमरेचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं जरी माप टाकलं तरी जमते. आता याच्यातून आपण अर्धा इंच इथं कमी केला, 1.5 इंच आपल्याला याच्यामधूनच आपल्याला इकडच्या बाजूने शिलाई मार्जिन. 24 आपण कंबर आहे कस्टमरचं. आता हे झाली आपली शिलाई मार्जिन. आता याच्यामध्ये तुम्ही एकदम पॉईंटमध्ये गळ्याला उतार पण देऊ शकतात. एकदम सोपी पद्धत आहे, शोल्डर अजिबात उतरणार नाही. आता हा बेल्टचा ब्लाऊज आहे, तर आपण बेल्ट उंची आपण ह्या लाईनपासून 11 इंचावर एक आपण पॉईंट देणार. बरोबर, हा पॉईंट आपल्याला सरळ आखून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा बेल्ट आखून घेतलाय. 4.25 इंचावर किंवा 3.5 इंचावर आपण हा पॉईंट द्यायचा. 3.5 इंचावर ही बेल्टची, हा पॉईंटची आपली रुंदी झाली. हा पॉईंट आपला इथं आला. आता ह्या पॉईंटपासून आपण 1 इंच टक्ससाठी वरती जायचं आहे. दुसऱ्या टक्ससाठी आपण 1.25 इंच किंवा 1.5 इंचावर आपल्याला तिरकं एक माप द्यायचं आहे. तेच तिरकं माप आपण इकडच्या बाजूने पण द्यायचं आहे. आणि समोरचं माप जवळजवळ आपण 2.5 इंचावर, 2.5 इंचावर मी हा टक्स दिलाय. आता हा टक्स घेताना लक्षात घ्या, हा अर्धा इंच एवढा आला पाहिजे हा टक्स, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं तिरकं
इथपासून तुम्ही 1.5 इंचाचा वापर करा, एकदम परफेक्ट असा टक्स छान येऊन जातो. आणि हा टक्स अगोदर आपण हे क्लिअर करून घेऊ. आपण मधून एक लाईन आखून घेऊ अगोदर मोंड्यासाठी आपलं हे काम राहिलेलं. आता इथपासून आपण 1 इंचावर एक पॉईंट दिला, त्याच्यानंतर पुढं आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. मग हा आकार देताना तुम्ही डॉट डॉटमध्ये पण देऊ शकतात आणि थोडंसं आपल्याला खाली उतरायचं आहे, म्हणजे फिटिंगला ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसून जातो. काय होतं, पेनाने कधी कधी आकार व्यवस्थित येत नाही, मग आपण पट्टीचा वापर जरी केला तरी चालते. अशा पद्धतीने फक्त आपल्याला एकदम पॉईंटमध्ये खाली उतरायचं आहे, इथं लक्षात ठेवा. आता आपण ही लाईन जरी इथं घेतली तरी आपल्याला काहीच हरकत नाही. एकदम आपण सुंदर पद्धतीने इथं पण आपण अर्धा इंच एवढा एक पॉईंट द्यायचा. फक्त आपण जो मधला टक्स घेणार तोच टक्स आपला 1 इंचाचा तरी ब्रॉडमध्ये पाहिजे, का जे करून आपला टक्स हा समोरचा एकदम परफेक्ट येईल आणि अजिबात चपटा बसणार नाही. एकदम सोपी पद्धत आहे. ह्या टक्स तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करून बघा. हा आपला मेन टक्स झाला. त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टीला जर वळण द्यायचं असेल तर आपण 2.5 इंचावर इथं जाऊया आणि आपण 1.5 इंचावर इथपर्यंत आले. नंतर आपल्याला वळण पट्टीने आपण याला आकार देऊन घेऊ. एकदम सोप्या पद्धतीने आहे आकार द्यायला. याच्यामध्ये आता आपण पाठीचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही कट करू. आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते का आपल्याला बदल कोणत्या साईडने किती करायचा आहे. एकदम कमी वेळामध्ये आपण 28 साईजच्या ब्लाऊजची कटिंग केली. आता आपण सगळ्यात अगोदर पाठीमागचा भाग कट करू, का जे करून आपल्याला पेपर हा बाजूला करायचा आहे. गळा उतार आपण देऊन घेतले. आपण अगोदर पॉईंट काढून घ्यायचे, का जे करून आपल्या लक्षात येईल. आपण अशा पद्धतीने जरी एक पॉईंट दिला, एकदम लक्षात येते माझ्या. हा झाला आपला पाठीचा भाग आणि हा झाला आपला फ्रंट. आता फ्रंटमधून मी क्रॉस पट्टी लगेच बाजूला काढते. त्याच्यानंतर आपले हे टक्स आपण कसे लक्षात ठेवले पाहिजे, त्याच्या अगोदर आपण फ्रंटला हा भाग आपला कट करायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कधी जर पेपर कटिंग केली तर बऱ्याच जणांची मिस्टेक होती, फ्रंट मोंडा हा कट करण्यात जात नाही. तर मग ते अगोदर कट करा. त्याच्यानंतर हे डॉट पॉईंट जे आहेत आपले, हे आपल्याला कट करायचे आहेत. कट नाही केल्या तरी चालते किंवा कट पण केलं तरी चालते, म्हणजे आपण पीस जरी कट केला तर आपल्या लक्षात येऊन जातं का आपल्याला कुठून टक्स द्यायचे. अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला जवळजवळ कट झाला आहे. आता मी पाठीचा भागमध्ये तुम्हाला मी दाखवते का त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने आपल्याला गळा काढायचा आहे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला याच्यामध्ये समजावून सांगते का ज्या वेळेस तुम्ही पेपर कटिंग करताय आणि तोच पेपर कटिंग तुम्हाला पिसावर ठेवायचा आहे, मग त्यावेळेस बदल कसा करायचा आहे. हे पूर्ण तुम्ही सगळं आखून झाले, कटिंग करून झाले, त्याच्यानंतर तुम्ही क्रॉस पट्टीमध्ये बदल करायचा आहे. फक्त 1.5 इंच क्रॉस पट्टी जशी आहे तशी ठेवायची. आपल्याला जशी आहे तशी खालच्या बाजूने आपल्याला उंची वाढवायची क्रॉस पट्टीची, का जे करून क्रॉस पट्टी कमी पडायला नको आणि पुढची उंची कमी पडायला नको. मग खालच्या बाजूने जर तुम्ही क्रॉस पट्टी वाढवून घेतली तर अर्धा इंच आपल्याला बाहेरच्या बाजूने, खालच्या बाजूने 1.5 इंच, इकडच्या बाजूने अर्धा इंच, नंतर आहे तशी आपण कट करू, म्हणजे हा ब्लाऊज एकदम परफेक्ट झालाय. आता त्याच्यानंतर आपण बघूया गळा. गळा तर आपण घेतलाय, गळा आहे कस्टमरचा 9 इंचाचा. आता गळावरती
आपण किती घेतलं 2 इंच, खाली आपण 2.5 इंचावर एक मार्किंग करणार आणि नंतर आपण गळ्याला वेगळ्या पद्धतीने आकार देऊ शकतात. तर तुम्हाला कसा आकार द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार जरी दिला तरी चालते. आपण हा आकार देऊन घेतलाय गळ्याला गोलमध्ये. आता याच्यानंतर आपण टक्स कसे घ्यायचे, आता हे 1.5 इंच आपली झाली मार्जिन, शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर आपण टक्स घेताना हे आपण निम्म घेतले. इथं आपण एक पॉईंट दिला, 4 ते 4.25 इंचावर आपण याला टक्स द्यायचा आहे एकदम, म्हणजे अर्धा इंच एक साईडनी, अर्धा इंच दुसऱ्या साईडनी, म्हणजे आपण 1 इंच हे टक्ससाठी घेतोय, तर अर्धा इंचाचा आपला टक्स आला पाहिजे. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज हा कंप्लीट झाला. आता तुम्हाला पाठीचा भाग तर कळालाच असेल. जरी तुम्हाला नाही समजलं तर मी तुम्हाला परत एकदा सांगते का आपल्याला आता हे झालं आपली पेपरची पूर्ण कटिंग. आता आपल्याला बाही कटिंग जर करायची ठरली तर त्याच्यासाठी मी फक्त शॉर्टकट तुम्हाला सांगते. आपल्याला तिरकं माप घ्यायचं आहे, किती येतं आहे 6.5 इंच. घडी टाकायची आपल्याला 6.5 इंचाची आणि 1 इंच त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला घडीचा अंदाज घेऊन पेपर टाकून बाही कटिंग करायची. बाही कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर अगोदर जुने व्हिडिओ बघा. प्रत्येक ब्लाऊजच्या मागं आपण बाही कटिंग दाखवली. तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.